आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुण्यात देखील मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी योग दिनाचं आयोजन केलेलं आहे। अगदी वस्तीतील महिला मुलींसोबत त्यांनी आजचा हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केलेला आहे। दादा काय आज दरवर्षी खरं तर हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातोय, आजच्या या दिवसाचं काय नेमकं महत्त्व काय आहे तुमच्यासाठी? सुरुवातीला आपल्याला थोडी अधिक माहिती कोणाची तरी इथे पर्स हरवलेली आहे, तर ती पर्स स्टेजच्या बाजूला ठेवलेली आहे, तर ज्यांची पर्स हरवली आहे त्यांनी फक्त चेक काय हरवतो थोडी माहिती दिली पाहिजे की योग दिनाच्या निमित्ताने एक दिवस योग न होता प्रामुख्याने महिलांनी रोज योगा केला पाहिजे, तरच त्यांचं शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या चारही गोष्टींचा विकास होऊ शकतो। हे गृहीत धरून 2.5 वर्षापूर्वी मानसी नावाने एक ज्याला आपण म्हणता येईल आर्थिकदृष्ट्या थोड्या मागास आहेत अशा एरियामध्ये आपण सुरुवात केली। करता करता आता 80 ब्रांचेस झाल्या, 3300 महिलांचा पट झाला। रोज योगानंतर पौष्टिक खाणं, प्रत्येकीला मॅट, प्रत्येकीला ड्रेस कोड, महिन्यातून एकदा सॅनिटरी नॅपकिन, दर 3 महिन्याने ब्युटी पार्लर, दर 6 महिन्याने दात क्लिनिंग, असं एक पॅकेज आहे, ऑल फ्री, काही याचे पैसे नाही। दर 3 महिन्याने भजनांचा आणि प्रवचनाचा कार्यक्रम। याचा परिणाम म्हणून आता आज योग दिनाला वेगवेगळ्या वस्त्यातल्या, वेगवेगळ्या आर्थिक स्तरातल्या, वेगवेगळ्या जात म्हणून स्तरातल्या वेगळ्या 3300 जणी एकत्र आल्या आणि त्याचं एक महिना आधी स्पर्धा झाली, त्यात 200 जणींना बक्षीस मिळाली। ते बक्षीस वितरण एक योग इन्स्टिट्यूट लॉन्च केली आज, नाशिकच्या योगधामशी असोसिएशन झालं, तर त्याची पहिली बॅच डिक्लेअर केली 35 दिवसाची ऑनलाईन, ज्याला 5000 फी आहे, पण दिलीच पाहिजे असं काही आवश्यकता नाही। असा एक मोठा यज्ञ हा चाललेला आहे। आज योग दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। ह्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी ह्या देशातलं जे अद्वितीय होतं, योग अद्वितीय होता, संगीत अद्वितीय होतं, मेडिटेशन एकाग्रता ही अद्वितीय होती, मोठी यादी आहे। काळाच्या ओघात आक्रमणामुळे ते सगळं संपलं। मोदीजींनी पंतप्रधानाच्या काळामध्ये हा प्रयत्न केला की हा जागतिक योग दिन झाला, तो इस्टॅब्लिश झाला। जगातल्या 212 देशामध्ये आज योगा सुरू आहे, त्या देशाचे राष्ट्रप्रमुख स्वतः योगाला बसलेले आहेत। मी मात्र हे प्रिफर केलं की ह्या माझ्या मानसीमध्ये त्यांच्याबरोबर योगा करायचा, आणि मग बाकी त्यांचं 200 जणींना बक्षिसं मिळाली, योग इन्स्टिट्यूट लॉन्च करणे वगैरे केलं। दादा दुसरी गोष्ट की तुम्ही देखील भाषणात म्हटलं की ऑलिम्पिकचं यजमानपद भारताला आहे या 2036मध्ये, त्या दृष्टिकोनातून देखील आपली देशाची तयारी सुरू झालेली आहे। पंतप्रधान मोदींनी देखील त्या दृष्टिकोनातून हालचाल सुरू केलेत, काय नेमकं कशा पद्धतीने? माननीय मोदीजी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी ज्या एक 10 गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं असेल, त्यात स्वच्छता आहे, ज्यात सेविंग आहे, तसं त्यांनी खेळावर लक्ष केंद्रित केलं। जगामध्ये जिथे जिथे आपले खेळाडू जातात त्यांची ते रोज विचारपूस करतात, आल्यानंतर त्यांना जेवायला घरी बोलवतात, जिंकले त्यांचं कौतुक करतात, हरलेल्यांचं सांत्वन करतात, आणि खूप स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर ते उभा करतात। त्यांनी असं म्हटलं की आपल्याला राष्ट्रकुलपर्यंत खूप मेडल्स मिळतात। खेलो इंडिया आपलाच आहे, एशियन गेम, राष्ट्रकुल, त्याच्या पुढे ऑलिम्पिकला गेलो की आपण अडखळतो। त्यामुळे 2036ला भारताला ऑलिम्पिकचं यजमानपद मिळण्याची शक्यता आहे। मोदीजी प्रयत्न करत आहेत, मिळेल असं वाटतं आहे। तो कालावधी 10 वर्षाचा आपण सगळ्यांनी मिळून आपापल्या गेमवर कॉन्सन्ट्रेट केलं तर त्या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला खूप चांगली मेडल्स मिळतील असा मोदींचा संकल्प आहे। मी आज असं डिक्लेअर केलं की आमच्या मानसीच्या वतीने आम्ही एक 50 जणींची बॅच, कारण छोटी बॅच कॉन्सन्ट्रेशनला सोपी असते, 50 जणींची बॅच या 3300मधून सिलेक्ट करणार। मानसीत न येणाऱ्याने पण ॲप्लाय करायला हरकत नाही, मला ऑलिम्पिक सरावात जायचं आहे। खूप त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणार, त्यांचं खाणं, त्यांचं रोजचं योगा, त्यांना बंगलोरसारख्या ठिकाणी तिथल्या ॲडव्हान्स योगा इन्स्टिट्यूटमध्ये पाठवणं, सगळ्या स्पर्धांमध्ये पाठवणं, त्याची एंट्री फी आम्ही भरणार, त्याचा प्रवास खर्च आम्ही देणार, राहण्याची व्यवस्था आम्ही करणार, करत ज्या 10 गेम्समध्ये आपल्याला चांगले मेडल्स मिळू शकतात, त्यातलं शूटिंग आहे, त्यातलं त्याला आपण म्हणतो तलवारबाजी आहे, धनुष्यबाण आहे, त्यात योगा आहे की ज्यात आपण बाकी पण गेम्स आहेत, पण ज्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी गती घेतली आहे त्यात जरा स्पीड पकडायला पाहिजे असं योग आहे। आणि त्यामुळे मी प्रयत्न असा करेन की वेगवेगळ्या शहरातल्या कॉर्नर्समधून आणि मानसीच्या नावाखाली 50 जणांची बॅच, काही कमी होतील काही वाढतील, काही कमी होतील काही वाढतील, पण ह्याला निदान
ऑलिम्पिकच्या आधीचे ते मेडल्स मिळू देत. दादा एक राजकीय प्रश्न आहे. ऑपरेशन टायगर यशस्वी झालं एकीकडे म्हणत असताना दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मात्र आपली भूमिका अजूनही सस्पेन्स ठेवलेली आहे. ते आज त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन त्या संदर्भातला निर्णय हे जाहीर करणार आहेत. त्यामुळे काय वाटतं की ऑपरेशन मला याची काहीच माहिती मी माझ्या पक्षाच्या बाहेर फार लक्षच देत नाही की काय चाललं आहे, का चाललं आहे, काय अडकलं आहे, काय पुढे होणार आहे. मला काही माझंच काम इतकं आहे. त्यामुळे ऑपरेशन टायगर कोण कोण बाहेर पडले, कोण कोण राहिले वगैरे काही मला माहितीच नाही. एक जनरल तुमच्या माध्यमातून जेवढं कळतं तेवढंच आहे. पण तिकडे संजय राऊत म्हणतात की मोदीनंतर देशाचं पंतप्रधान भाजपकडे असं कोणी नाही आहे. मोदींच्या नंतर कोण होणार असं ते यांचा संजय राऊतांचा सल्ला घेण्याची बी जे पीला फार आवश्यकता नाही. संजय राऊतांनी आता छोटा ग्रुप राहिलेला आहे, त्यालाच मार्गदर्शन करावं. पण बहुधा त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं नाही असं ठरलेलं दिसतं आणि त्यामुळे बहुधा परवाच्या मेळाव्याला कळतं असं, म्हणजे खूपच बिझी होतो अमितभाईंच्या प्रवासामध्ये, कळतं असं की संजय राऊतांना त्यांच्या मेळाव्यात ते बोलायला दिलं नाही. पण असं मार्गदर्शन, असे अनुमान, असे अंदाज त्यांनी त्यांच्या पार्टीच्या वतीत नाही. पण ते असं म्हणतात की या फुटलेल्या खासदारांपैकी एकाने मला फोन केला, आर्जव केली की तुम्ही सरकारशी जुळून घ्या, असं ठाकरे गटाने सरकारशी जुळून घ्यावं अशा पद्धतीचा अर्ज केला होता. काय अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या त्याला म्हणतात की स्टोऱ्या असतात आणि त्या स्टोऱ्यांवर अवलंबून राहून काही स्टेटमेंट देणं बरोबर नाही. दादा मान्सून अजूनपर्यंत येत नाही आहे. राज्यातली काय नेमकी परिस्थिती आहे? कारण शेतकरी देखील अजूनही पेरण्या थांबलेल्या आहेत. एकूण काय परिस्थिती आहे सर? मला असं वाटतं गेल्या 50 वर्षानंतर, 100 म्हणता येणार नाही, 50 वर्षानंतर अशी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याला अल निनो म्हणतात. टेक्निकली समजून सांगायला वेळ लागेल. या अल निनोमुळे पाऊस जून जुलैमध्ये कमी राहील असा अंदाज होता, तसा खरा ठरला. कारण जूनचा आज 21 उजाडला तरी एक थेंब पावसाचा पडत नाही आहे. आणि त्यामुळेच माननीय देवेंद्रजींनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आत्ता आपल्याकडे जे पाणी आहे ते आपल्याला 31 ऑगस्टपर्यंत प्यायला पुरवलं पाहिजे, कारण ऑगस्टमध्ये पाऊस चांगला होईल असा अंदाज आहे. तर मोठी बिकट स्थिती निर्माण झाली आहे आणि सगळ्यांनी आंदोलनं करून काय होणार. सगळ्यांनी हातात हात घालून ह्या सगळ्या संकटाला तोंड दिलं पाहिजे. कारण जगात सगळी प्रगती झाली तरी माणसाच्या शरीरातलं रक्त आणि पाणी हे निर्माणच होऊ शकतं. एक कारखाना आम्ही काढला आहे, तिथे पाणी निर्माण होतं. एक कारखाना आम्ही काढला आहे, तिथे रक्त निर्माण होतं. एक कारखाना आम्ही काढला, शरीरातले अवयव निर्माण होतात. शरीरातले अवयव एकाचे दुसऱ्याला लावता येतात, नवीन नाही करता येत. आणि त्यामुळेच परमेश्वर आहे. तर पाऊस पडल्याशिवाय काय करणार. त्यामुळे काटकसरीने पाणी वापरा. धन्यवाद दादा. तर काटकसरीने पाणी वापरा असं आवाहन त्यांनी राज्यातल्या लोकांना केलेलं आहे. आणि एकूण आजचा हा योग दिन साजरा झालेला आहे आणि संजय राऊत यांचं कुठेतरी विचार आम्ही घेणार किंवा त्यांचं मत आम्ही घेणार अशा पद्धतीची परिस्थिती सध्या तरी नाही आहे असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना लगावला आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.